नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र प्रवीण गंगाधर हमन, ग्रोटेक ॲग्री सायन्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड इंदोर या कंपनीकडून आज आपण योगेश माने यांच्या गावी आलेले आहेत, चिकाळा या गावी. यांनी 12 जून 2025ला सोयाबीन पिकासाठी आपलं भुगरोग हे खत वापरलेलं आहे. तरी आज आपण बघू शकता की 18 दिवसानंतर, आज तारीख 30 तारीख आहे, आज 18 दिवसानंतर सोयाबीन पिकामध्ये लसलसपणा एकदम जबरदस्त आलेला आहे. आणि आता आपण जाणून घेऊया शेतकऱ्याचा अभिप्राय. नमस्कार. नमस्कार. आता तुमचं सोयाबीन पीक पेरल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? इकडे रासायनिक खत वापरलेलं आहे, इकडे आणि भुगरू वापरलेलं आहे, तर या दोन्हीमध्ये काय डिफरन्स वाटतो तुम्हाला? तर मी गेल्या वर्षी रासायनिक खतं वापरली होती, एवढा रिझल्ट आला नव्हता. हां आता हे भुगरो वापरलं तुमच्या कंपनीचं, हां. खूपच छान रिझल्ट वाटतोय मला. काय काय वाटतं याच्यामध्ये रिझल्टमध्ये तुम्हाला? चांगली वाढ आहे, हां चांगला हिरवापणा आहे. हां हां हां. आणि जर्मिनेशन कसं झालंय? चांगलं एकदम नंबर 1 झालं. काय तुम्ही इतर शेतकऱ्याला